त्यांनी अजून पराभव स्वीकारला नाही, म्हणून कुठेतरी ती अस्थिरता आहे आणि आम्हाला काम व्यवस्थित करून नाही द्यायचं असं ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. मी तुम्हाला सहज माहिती म्हणून सांगतो हम्म, की इलेक्शन नंतरच्या पहिल्याच कार्यकर्त्यांच्या सभेत पराभव आम्ही स्वीकारला. मी तर जाहीररित्या लोकांची माफी मागितली आणि आजही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी हे स्पष्ट सांगतो की जो काय साहेबांचा पराभव झाला त्याचे कारण मगाशी पण मी सांगितले, ते सगळे आम्ही मान्य केलेले आहेत. त्या चुका आम्ही स्वीकारलेल्या आहेत. त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. अजूनही काही आमच्याकडून चुका झालेल्या असतील ज्या नकळत किंवा म्हणजे अजाणतेमधून मनामध्ये झाल्या असतील, त्याच्याबद्दल आम्ही 100 वेळा माफी मागायला तयार आहे जनतेची. कारण ही जनता आमची आहे, हे आम्ही लोक आहेत, हे आमचे लोक आहेत. यांची माफी मागण्यासाठी आम्हाला काही वाईट वाटण्याचं किंवा कमीपणा असण्याचं काही कारण नाही. पराभव मान्य केला नाही हे चुकीचं आहे. पराभव आम्ही मान्य केलाय, त्याच्यावर आम्ही काम करतोय. मुद्दा हा आहे की यांना काम करू द्यायचं नाही असं जर म्हणत असतील तर मी छोटं उदाहरण देतो की संगमनेर मधून नाशिक पुणे रेल्वे जावी यासाठी मी हे तुम्ही सातत्याने निवडून येण्याच्या आधीपासून मी प्रयत्न करतो. बरोबर. हो. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून विधान भवनामध्ये मी या रूटवरच्या सगळ्या आमदारांची म्हणजे नाशिक पासून पुण्यापर्यंतच्या आमदार आणि खासदारांची बैठक कॉल केली. त्या बैठकीला मी स्वतः अमोल खताळांना फोन लावून निमंत्रण दिलं. बरं. मला जर त्यांना कामात घ्यायचं नसेल, मला जर त्यांना मोठं होऊ द्यायचं नसेल तर मी कशाला निमंत्रण दिलं असतं. मी श्रेयवादाचे ते माझ्यावर आरोप करतात. जर श्रेयवाद मला जर करायचा असता तर मी जी मीटिंग कॉल केली त्याच्यात यांना कशाला बोलवलं असतं. तरी मी बोलवलं आणि बोलून मी त्यांना बैठकीमध्ये बसवलं. तिथं चर्चा केली आम्ही. चर्चा झाल्यानंतर त्या दिवशीची माझी सोशल मीडियाची पोस्ट काढा आणि त्यांची पण काढा. माझ्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये त्यांचा नावाचा उल्लेख आहे, त्यांचा फोटो आहे. त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये माझ्या नावाचा उल्लेख नाही आणि माझा फोटो क्रॉप केलेला आहे. त्याच्यातूनच मानसिकता दिसते ना, श्रेयवादाची लढाई चालू आहे का, मानसिकता त्याच्यातूनच दिसते ना. माझं एकदम सोपं म्हणणं आहे की तुम्ही काम करा. जर या तालुक्यामध्ये जर 2 आमदार असतील तर तालुक्याला फायदा झाला पाहिजे. बरोबर. तुम्ही निधी आणा, मी पण निधी आणतो, आपण दोघे मिळून तालुक्याचं काम करू. माझं कुठं चुकत असेल, मी जिथं जाऊ शकत नसेल, मी जिथं पोहोचू शकत नसेल तिथं तुम्ही पोहोचा. तुम्हाला कुठं मदत लागत असेल आम्हाला बोलवा.